स्विंग मशीन ते नाही का कपडे शिवतात पिको फॉल खडाल धडाल खडाल धडाल खडाल धडाल खडाल धडाल चालू आहे. भाऊ शिकल्या नाही पोरी तर तुम्ही लक्षात घ्या, तुमच्या मायबापा लग्न लावून देतील. लग्न लावून दिले की काय नाही इथे पिको फॉल करून मिळेल आणि तिथं पिको फॉल करत नसताना आता खडाल धडाल खडाल धडाल खडाल धडाल माल घेतला आणि चार्जर हाजीर झालं. काय बघा ही जी दिसतं तुम्हाला आता हे दिसतं सगळ्यांना दिसत असं अशा अपेक्षा व्यक्त करतो. आता बघा बघा इथली सगळ्यात जास्त अरे बाबा थांब रे अरे बा भगवान उठा ले रे बाबा खुद को छोड़ के बाकी सबको नहीं भाई मेरे फॉलोअर को मत उठा ले उनको पढ़ने दे पहिले पढ़ने वाले बच्चे ये. तुमच्यासाठी गावातल्या मुलांसाठी मराठी भाषिक लोकांसाठी हे चॅनल मुद्दामून ओपन केलं गेलं आहे जेणेकरून की गावागावात साध्यातल्या साध्या मुलाला सुद्धा फिजिक्स समजावं, फिजिक्स बद्दल जे निगेटिव्ह थिंकिंग तयार करण्यात आलेली आहे हे दूर करण्यासाठी या चॅनलचा उपयोग सर्व विद्यार्थ्यांना घ्यायचा आहे. हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर यूट्यूब चॅनलवर. या चॅनलवर मराठीत धमाकेदार तुमच्यासाठी सेशन घेतलं जात आहे. पण हे सेशन शेअर होणं, लाईक होणं आणि चॅनलला फॉलो करणं फार गरजेचं आहे. तुमच्यासाठी, गावातल्या मुलांसाठी, मराठी भाषिक लोकांसाठी हे चॅनल मुद्दामून ओपन केलं गेलं आहे जेणेकरून की गावागावात साध्यातल्या साध्या मुलाला सुद्धा फिजिक्स समजावं, फिजिक्स बद्दल जे निगेटिव्ह थिंकिंग तयार करण्यात आलेली आहे हे दूर करण्यासाठी या चॅनलचा उपयोग सर्व विद्यार्थ्यांना घ्यायचा आहे. मला एक विचार पडतो विद्यार्थी मित्रांनो, आज महाराष्ट्रात कमीत कमी किती 12 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या, ती मागची जनगणना आहे. हिच्यातले किती लोकांना मराठी येते माहिती आहे तुम्हाला? विचार केला का तुम्ही? किती लोकांना येत असेल? 8 लोकांपेक्षाही 8 करोड 8 ते 10 करोड पेक्षाही जास्त लोकांना मराठी समजते आणि ती भाषा सगळ्यांना अवगत सुद्धा आहे, महाराष्ट्रीयन लोकांना मी स्पेशली बोलतोय. आता माझा विचार आहे की आज विद्यार्थ्यांना जर विचार केला तर फिजिक्स किती लोकांचा असेल? 5-6 लाख लोकांचा फिजिक्स आहे जे विद्यार्थी 11वी 12वी शिकत आहेत. जास्त हिच्यापेक्षाही जास्त असू शकतात. मग माझा प्रश्न आहे की बाबा हे चॅनल तिथपर्यंत का बरं पोहोचत नसेल? मराठीत फिजिक्स शिकवणारे एकमेव जबरदस्त कंटेंट देणारे चॅनल आहे मुकेश सर. मला वाटतं बरं असं हे माझं आहे. तुम्ही एकदा कॉमेंटमध्ये लिहा खरंच आहे का नाही. का मी म्हणजे बस स्वतःचेच म्हणायचं की माझे फार जाऊ द्या, आता ते भाषा काही बोलणार नाही, ती भाषा नाही बोलणार मी, ठीक आहे ना भाऊ. तुम्ही विचार करा, तुमच्यासाठी हिंदीत चॅनल फिजिक्स ज्ञान मुकेश नाईक यूट्यूब चॅनल असताना मराठीत का बरं? कारण की मी महाराष्ट्रीने, मराठी माणूस आहे. मराठी माणसांनी मराठी मुलांसाठी काम केलं पाहिजे, हा माझं कर्तव्य आहे. मग तुमचं कर्तव्य काय? प्रत्येकाने आपलं जे काही चॅनल आहे हे चॅनल प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याचं काम करायचं आहे. चॅनलला फॉलो करायचं, लाईक करायचं, खाली कॉमेंट करा तुम्हाला काय पाहिजे कंटेंट, ते जबरदस्त तुम्ही विचार करा, लेक्चर बघा, तुम्हाला कळेल. पूर्ण एक चॅप्टर रोटेशनल डायनॅमिक्स करून बघा आणि मला सांगा खरंच हे चॅप्टर सर किती जबरदस्त शिकवलंय ते तुम्हाला सांगायचं आहे. तर चला आज आपल्याला न्यूमेरिकल बघायच्या आधी पण न्यूमेरिकलचं सेशन झालं. आज पण न्यूमेरिकल आहेत कारण की सॉल्व न्यूमेरिकल भरपूर जास्त असल्या कारणाने आणि एक्सरसाइजमध्ये असणारे न्यूमेरिकल सुद्धा मी करून देत आहे. तर चला बघूया. या चॅप्टरमधला हा एक न्यूमेरिकल आहे 5.4. तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये बघू शकता 5.4 है ना. बघा, स्पीड ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिस्टम, म्हणजे एक पार्टिकल आहे लिनियर असा स्ट्रेट लाईन मोशनने मूव्ह करतोय. तर त्याची वेलॉसिटी दिली. पहिल्यांदा गिव्हन डेटा लिहिण्याची पद्धत आहे, माहिती आहे गिव्हन डेटा, ठीक आहे. या गिव्हन डेटा मध्ये सर्वात आधी तुमच्याकडे वेलॉसिटी दिली, ही दिली 8 सेंटीमीटर पर सेकंड आहे. दुसरी एक वेलॉसिटी दिली. बरं मग याला V1 म्हणू का ओळखण्यासाठी? दुसऱ्याला V2 म्हणू. हां सर, ती किती आहे? 6 सेंटीमीटर पर सेकंड आहे. बरं, रिस्पेक्टिव्हली. डिस्प्लेसमेंट, पहिलं डिस्प्लेसमेंट दिलं 6, दुसरा 8 आहे. म्हणजे x1 अंतराला x म्हणलं होतं आपण 6 सेंटीमीटर आणि x2 जे आहे ते 8 सेंटीमीटर. एक लक्षात घ्या, सगळे काही सेंटीमीटर सेंटीमीटर म्हणजे CGS युनिट आहे. तर CGS मध्ये ठेवलं तर चालेल का? हो चालतं, काय हरकत नाही. आपल्याला दोन गोष्टी, एक पिरियड काढायचा आणि अँप्लिट्यूड काढायचा आहे. म्हणजे आपला एक उद्देश आहे की कॅपिटल T काढा सर आणि दुसरा जो उद्देश आहे ते अँप्लिट्यूड A काढा. असल्या प्रकारचे दोन प्रश्न
आपल्याकडे आहेत. 3 मार्कासाठी हा प्रश्न येऊ शकतो, कारण की 2 हिच्यात फाइंड करण्याच्या गोष्टी आहेत. एक तर आहे पहिला पिरियड, दुसरा अँप्लिट्यूड. मग पिरियडचा फॉर्म्युला काय बरं आपल्याकडे? 2π/ω. सर ओमेगा काढावं लागेल, बरोबर आहे, ओमेगा काढावं लागेल. मग ओमेगा काढण्यासाठी काय करावायचं सर? काय नाही, काही आहे का आयडिया? हो, आयडिया आहे आपल्याकडे. ओमेगा म्हणजे टी काढायचं, कसं करणार? मग मी म्हटलं हे फॉर्म्युला न ठेवता मी गिव्हन डेटावरून ठरवतो आता. ठीक आहे, गिव्हन डेटावरून व्हेलॉसिटीचा एक फॉर्म्युला मला असला होता लक्षात, तो म्हणजे हाय a² - x². चालेल. आता इथं जर असं केलं तर सर आपल्याकडे याला V1 म्हणून, याला ठीक आहे, याला x1 2 दिलेले आहे, तर याला V2 ओमेगा जे दिलं ते बघा a² हे x2 दिलेलं आहे ना. मग मी काय केलं, आता मी ठरवलंय की बाबा हिच्यामध्ये आपल्याला एक काढायचं, अँप्लिट्यूड काढायचं, आधी ते काढून घेऊ एकदा. बघा मग मी काय केलं, आता V1 म्हणा V2 म्हणा, जे म्हणायचं ते म्हणा. बघा V1/V2 म्हणजे या इक्वेशनला नाव सुद्धा देऊ शकता, पहिला आणि दुसरा, पहिला भागीला दुसरे, असं आपण लिहू शकतो. मग बघा इथं काय बरं, ओमेगा इथे आहे तुमच्याकडे √a² - x² है ना, आणि इथे हा ओमेगा √a² - x². ओमेगा ओमेगा कॅन्सल होईल. V1 ची व्हॅल्यू आहे माझ्याकडे 8, याची हे 6, या ठिकाणी रूट घेऊ यांचा a² - x1 ची व्हॅल्यू आहे माझ्याकडे 6, आणि 6चा स्क्वेअर असतो 36. इथे पण a² आहे, इथे x2 आहे, 8चा स्क्वेअर जो आहे 64 आहे भाऊ. ठीक आहे. आता इथे तुमच्या लक्षात आलं असेल हे 4 आहे आणि हे 3 आहे, तर इथं स्क्वेअरिंग द बोथ साईड, 4चा स्क्वेअर 16 आणि 3चा 9 आहे. बघा 4चा स्क्वेअर 16 आणि 3चा 9 आहे. आता हे रूट निघून जाईल, कारण की स्क्वेअरिंग करतोय मी, तर हा a² - 36 डिवायडेड बाय a² - 64 64. क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. तर बघा 16a² मायनस 16 64, हातच्या आले 6, 16 96, बरोबर आहे ना, 16 96 आणि 6 102 येईल, 102 येईल, 102 लिहिले म्हणजे हे आले. आता 9 ने 9a², बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन, इथे 9 × 54, हातच्या आले 5, ठीक आहे ना, 9 × 27, 324 यायला का, बघा 32 आले आहे ना. मी इथले जे काय हातचे घेतलेले त्याला कट करतोय, म्हणजे कन्फ्युजन न झालं पाहिजे म्हणून, दुसरा काही उद्देश नाही. ठीक आहे ना. चला बरं, आता मग आपण काय करू, 16a² हा जर इकडे आला तर मायनस होतो 9a², माहिती आहे, माहीत असेल ना भाऊ. हे जर इकडे गेले तर मायनसचे प्लस होतात, हे मायनस ॲज इट इज. समजलं का? ए वाले टर्म एकीकडे घेतले, नंबर एकीकडे घेतले, आपल्याला ए ची व्हॅल्यू आधी काढायची, का काढायची कळत असेल थोडंफार तुम्हाला. चला नेक्स्ट काय बघा, हे 16 जर गेले तर 7a² होतं. 1024 मधून 324 गेले तर 700 राहतात आमच्याकडे. तुमच्याकडे किती राहतात कॉमेंटमध्ये सांगा. a², 7 1 जा 1, हे 0, म्हणजे a = याचा जर एचा स्क्वेअर गेला तर 100चा रूट काढावा लागतं. 100चा रूट 10 आणि हे सेंटीमीटर, म्हणजे अँप्लिट्यूड भेटला सर मला. काय टेन्शन आहे का? मला का अँप्लिट्यूड काढायचं सांगितलं तर आधी अँप्लिट्यूड निघाला. आता पिरियड काढणं सोपं आहे. पिरियड काढणं कोणतंही काढा, V1 वरून जरी काढला तरी चालेल. ठीक आहे ना. V बघा फॉर्म्युला ओमेगा, इथे a² - x1 ठेवू आपण, चालेल, याला V1 म्हणून. आता सगळ्यांना माहिती आहे याचाच फॉर्म्युला बघा 2π/T. तुम्हाला फॉर्म्युले पाठ आहेत का? पिरियडचा फॉर्म्युला माहिती आहे का? 2π/ω. तो ओमेगा = तुम्ही 2π/T पण लिहू शकता. आठवता का? हे फॉर्म्युले माहीत पाहिजेत. इथे बघा a² - x1². तर V1 काय आहे 8 = 2π. कॅपिटल T का आहे आपल्याकडे काढायचे. बरं इथे बघा, इथे आपण काम करू a², चा स्क्वेअर म्हणजे 10चा 100 असतो, आणि x1 ही 6चा स्क्वेअर 36 आहे. 36 कदाचित तुम्हाला आयडिया आली असेल. T = 2π/8 आलं, कळालं नाही. क्रॉस इथे किती येतील 64, 64चा रूट येतो 8, राईट आहे. काय टेन्शन तर नाही आहे.
बघा हा टी इकडे घेतला, हा 8 इकडे गेला, याचं 10 मधून 36 गेली 64, रूटमध्ये 64 असणे म्हणजेच 8 8 8 कॅन्सल होतील. तर पिरियडचा 2 पाय सेकंड म्हणा किंवा 6.28 अशी व्हॅल्यू पण घेऊ शकता. 2 पायची व्हॅल्यू आहे 6.28. कदाचित स्क्रीनशॉट काढायचाच काढा. याची PPT सुद्धा मित्रांनो तुम्हाला आम्ही देऊ. ही PPT भेटते कुठं बरं? PGMN ॲपवर. मी वाटलंच इथं दाखवण्याचा प्रयत्न करतोय. कुठे भेटते हे बघा, हे मराठी लेक्चर आहेत सगळे. हे मराठी लेक्चरची PPT कशी मिळवावी, तर बघा हे चॅनलवर, आपलं हे चॅनल, या चॅनलवरचे जे काही लेक्चर असतात ते PGMN ॲप डाउनलोड करावं लागेल. PGMN ॲप कुठं असतं तर ते असतं प्ले स्टोअरवर किंवा ॲप स्टोअरवर असतं. तिथं ॲप डाउनलोड केलं की OTP येते, ते टाकायचा तुम्ही. मग या 3 लाईनवर क्लिक करायचा, हाचा खटकन भावा. ते केलं की फ्री मटेरियलवर टिक करायचं. ते टिक केलं की HSC बोर्ड 2026 मराठी लेक्चर असं नाव दिसतं. तिथं क्लिक केलं की PDF फाईल तुम्हाला सगळ्या भेटतील. त्या PDF फाईल बघायच्या तुम्हाला, है ना. जर बघितल्या तरच सापडणार आहे, नाही तर सर आमच्या घरी आणून द्या, तर तुमच्या घरचा ॲड्रेस खाली कॉमेंटमध्ये पाठवा, मी तुमच्या घरी आणून देतो. काय सांगा बाबा. चला, एक टेक्स्टबुकचं एक्सरसाइज मधला प्रश्न आहे 19 नंबरचा. हा हिच्यावर अवलंबून आहे. बरं, मग काय म्हणतं सर क्वेश्चन? चला, प्रश्न काय म्हणतोय बघा. एक डिस्प्लेसमेंट आहे, जे काही ऑक्सिलेट करायला पार्टिकल त्या डिस्प्लेसमेंट दिला A sin omega t plus B cos omega t, where A, B, omega are constant आहे. Prove that the particle performing linear SHM. लिनियर SHM करतोय विथ अँप्लिट्यूड A इज इक्वल टू द रूट ऑफ A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर असलं अँप्लिट्यूड दिलेला आहे. तर तुम्हाला या ठिकाणी प्रूव्ह करायचं पार्टिकल लिनियर SHM अँप्लिट्यूड एवढा आहे, हे प्रूव्ह करायचं. म्हणजे क्वेश्चन असा आहे की तुम्हाला प्रूव्ह दाखवायचं आहे. आता मला सांगा, याचा अर्थ मला असं वाटतं की इथं पायथागोरस थेरम इस्तेमाल झाला असेल. बघा, हा A आहे, हा B आहे, ठीक आहे. हे बघा, हे A आहे, हे B आहे, हे 90 अँगल असेल, हा थिटा असेल असा, आणि याला A म्हणलं असेल तुम्ही. बरोबर आहे, ट्रायंगल कळतं तुम्हाला. आता मला सांगा, हा जर पाहिजे असेल तर हा असेल A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. काही टेन्शन नाही बाबा, पायथागोरस थेरम इस्तेमाल केला येत असेल ना, है ना. हायपोटेनियस स्क्वेअर केला असेल, A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर, मी स्क्वेअर काढलं तर रूटमध्ये जातं. हे कळालं असेल तुम्हाला कदाचित. बरं, आपला उद्देश काय सर? उद्देश असा आहे सर की साइन थिटा काय असतं? साइन थिटा माहिती तुम्हाला? अपोजिट साईड, थिटाची अपोजिट साईड B आहे, दिसतं, मी B लिहिलं. डिवाइड बाय हायपोटेनियस. हायपोटेनियसला आपण असं म्हणलं आहे की A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर, राईट आहे. ओके. कॉस थिटा आहे, कॉस थिटामध्ये काय होतं बरं? ॲडजस्टंट, म्हणजे ही ॲडजस्टंट आणि ही हायपोटेनियस. ॲडजस्टंट साईड ही E डिवायडेड बाय A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. लक्षात येतं? A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. समजतं? कॉस आणि साइन थिटा. बरं, माझ्याकडे इक्वेशन काय भावा? इक्वेशन असं आहे सर, बघा, A साइन ओमेगा टी प्लस B कॉस ओमेगा टी, B कॉस ओमेगा टी. चालेल, कळालं? बरं, आता काय करावं सर? माझ्या डोक्यात आलं की बाबा हे जे काही दिसतं रूट ऑफ A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर मी मल्टिप्लाय आणि डिवाइड करतो दोन्ही साईडला. काय होते बघू आपण. बघा, x इज इक्वल टू, मी इथे पण करतो रूट ऑफ, बघा, A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर, इथे बिन डिवाइडिंग करतो याला, A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. बघा, काय प्रॉब्लेम आहे भाऊ? A साइन ओमेगा टी. चालेल, काय टेन्शन तर नाही ना, समजतं ना सगळ्यांना? आता इथे बिन तसंच करतोय बघा, A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर डिवायडेड बाय, दोन्ही साईडला डिवाइड मल्टिप्लाय जर केलं तर काही प्रॉब्लेम तर नाही ना. तर B कॉस ओमेगा टी. बघा, काही प्रॉब्लेम आहे काय? हे कट झालं, हे कट झालं. बघा, A साइन ओमेगा टी प्लस B कॉस ओमेगा टी, तेच इक्वेशन आहे. इक्वेशनमध्ये काही बदल झाला नाही. बरं, मला एक सांगा, मी असं करू शकतो का? रूट ऑफ A स्क्वेअर प्लस B स्क्वेअरला मी कॉमन काढलं, काय राहिलं असेल? बघा, A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर, A स्क्वेअर B स्क्वेअर कॉमन काढलं, उरलं काय माझ्याकडे? A रूटमध्ये A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर साइन ओमेगा टी. काही टेन्शन आहे भावा? कळालं सगळ्यांना? काही टेन्शन तर नाही आहे? बघा, A बाय
रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर साइन ओमेगा टी. आणि हे जे काही आहे हे तर कॉमन आहे सर. आता राहिलं काय इथं मग बी राहिलं रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कॉस ओमेगा टी. समजतं? काय टेन्शन तर नाही. पण हे कोण आहे बरं? ए रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हे आहे सर कॉस थिटा. बघा ही कॉस थिटाची व्हॅल्यू आहे. ही जी काही आहे ना ही कॉस थिटाची व्हॅल्यू बघा. आणि हे जे काही दिसतं ना तुम्हाला इथे ह्या हा हे कोण पहा तुम्ही साइन थिटा वाटतं का नाही. बघा साइन थिटा आहे का इथे लिहिलेलं मी वाटतं सगळ्यांना. आणि म्हणून मी इथे हेच इक्वेशन असं लिहू शकतो एक्स इज इक्वल टू बघा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये बघा कॉस थिटा साइन ओमेगा टी प्लस मला वाटतं याला कट करावं लागेल थोडंसं मला. ठीक आहे बघा एक मिनिट नंतर करायला बघा हे साइन थिटा कॉस ओमेगा टी राईट आहे. हे कोणाचा फॉर्म्युला माहिती आहे का तुम्हाला? नसेल तर पाठ करा फॉर्म्युला. साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला. साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला म्हणजे साइन ए कॉस बी. बघा दिसतं का? कॉस ए साइन बी. कॉस ए साइन बी राईट आहे. म्हणून मी इथं काम करतो रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि हे आहे साइन ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी राईट आहे. असा फॉर्म्युला आहे. ए प्लस बी म्हणजे काय बरं? ए प्लस बी म्हणजे काय? काहीतरी आहे थिटा आणि ओमेगा टी. ए म्हणजे काय? तर ए म्हणजे आहे थिटा आणि हे ओमेगा टी राईट आहे. लक्षात येतं? याला काय म्हणता येईल बरं? जनरल इक्वेशन आपण लिहिलं तर ए साइन असा फॉर्म्युला आहे बघ ओमेगा टी भावा प्लस फाय असा फॉर्म्युला आपल्याकडे. म्हणजे ही ए ची व्हॅल्यू आहे ना म्हणजे याला ए म्हणता येईल. याला साइन आपल्याकडे थिटा प्लस ओमेगा टी असं म्हणता येईल का? किंवा असं म्हणता येईल ओमेगा टी प्लस थिटा ही म्हणता येईल. काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जसं म्हणता येईल तसं मला वाटलंच तर याला साइन ए कॉस बी म्हणजे साइन ए आहे म्हणून असंही म्हणलं तरी चालेल. म्हणजे घाबरू नका. तुम्हाला वाटेल सर असं कसं म्हणतायत तर तुम्ही ओमेगा साइन ए ओमेगा टी प्लस थिटा ही म्हणलं तरी चालेल. एकच अर्थ आहे. समजतं? मग एच्या जागी काय लिहिलं असेल बरं? मी एच्या जागी हे लिहिलं सर. प्रूफ झालं बघा. एच्या जागी बरोबर हे आलं का बघा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं. ते प्रूफ झालेलं आहे. हा त्याचा अर्थ आहे. ओके चला नेक्स्ट काही सीईटीचा क्वेश्चन घेतला 2022 आणि 24 म्हणजे लेटेस्ट क्वेश्चन आहे. फार जुना नाही आहे. बरं काय क्वेश्चन आहे बघा. an instantaneous displacement of simple harmonic oscillator. एक इक्वेशन दिलेलं आहे x इज इक्वल टू बघा a cos ओमेगा टी प्लस पाय बाय 4 असं इक्वेशन दिलं. बरं ॲट व्हॉट टाइम स्पीड विल बी मॅक्झिमम. कोणता असा टाइम आहे जिथं माझी स्पीड मॅक्झिमम झालेली असेल हा माझा प्रश्न आहे. हा प्रश्न कदाचित तुम्हाला कळाला असेल. बरं मला एक सांगा तुम्हाला काही थोडक्यात डेरिव्हेटिव्ह माहिती नसेल तर काय हरकत नाही. माझ्यावर लक्ष द्या. बघा याचा डेरिव्हेटिव्ह करतो मी dx अपॉन dt म्हणजे डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे वेलॉसिटी. आता आपल्याकडे d बाय dt करा. ची व्हॅल्यू आपल्याकडे दिलेली आहे ती आहे a cos ओमेगा टी प्लस पाय बाय 4 असली व्हॅल्यू दिलेली आहे. काय डाऊट आहे बाबा? तर v नीट लक्ष द्या. a कॉन्स्टंट आहे. कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन आहे. कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन आहे. मायनस साइन आहे. लक्षात येतं का? कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम. टाइम सोबत आहे ओमेगा आणि त्याला तुम्हाला असं लिहावं लागेल. लक्षात येतं? काही डाऊट आहे? मायनस साइन कुठून आली? कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन. हे तर कळालं सर. कॉसचा डेरिव्हेटिव्ह साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 2 हा ओमेगा मल्टिप्लाय का आला? विथ रिस्पेक्ट टू टर्म सोबत जे टाइमासोबत टर्म्स असेल त्याला मल्टिप्लाय करतात गुणीला घेतात. माहिती असलं पाहिजे. बरं मग आता मॅक्झिमम म्हणजे काय? याची व्हॅल्यू हे जे दिसतं का तुम्हाला हे
याची व्हॅल्यू 1 आहे. मॅक्सिमम म्हणजे काय, साइन 91 मॅक्झिमम हिच्यापेक्षा वर नसते. बघा साइन 0ची व्हॅल्यू 0, साइन 30ची व्हॅल्यू हाफ आहे, साइन 45ची 1/√2 आहे, साइन 60ची व्हॅल्यू √3/2, 90ची 1 माहिती आहे ना, 180ची -1 सगळ्यात जास्त. म्हणजे याची व्हॅल्यू मला जर वेलॉसिटी मॅक्झिमम ठेवायची असेल, v = -a ω ठेवायचं असेल तर याची व्हॅल्यू मॅक्झिमम 1 ठेवावं लागेल. साइन कोणाची, ω_t + π/4 याची व्हॅल्यू 1 ठेवायची. आता तुम्हाला कदाचित थोडक्यात कॅल्क्युलेशन सांगतो. आता खरी कॅल्क्युलेशन चालू झाली. आता ω_t + π/4. आता हा साइन जर इकडे गेला तर साइन इनव्हर्स म्हणतात 1, आणि साइन इनव्हर्स 1 याची व्हॅल्यू आपल्याकडे दिली बघा किती आहे, हाफ. जर घेतली तर 1 व्हॅल्यू, म्हणजे साइन इनव्हर्स 1 म्हणजे हाफ आहे, हाफ. हा साइन जर इकडे गेला तर इनव्हर्स होईल. इथं व्हॅल्यू दिलेली आहे, म्हणजे स्वतः कधी कधी व्हॅल्यू घ्यायची गरज नाही. काही लोक म्हणतील सर साइन π/2 ची व्हॅल्यू 1 आहे. हा, साइन इकडे जर गेला तो इनव्हर्स होतो, मग राहतो काय π/2, हा π/2. चला ω_t पायचे टर्म एकीकडे करतो तर हा इकडे गेल्यावर मायनस होईल. बेस इक्वल करायचा का बघा, 2π/4 केला, π/4 केला का. बेस इक्वल हे तर न्यूमॉनिटरची काय होते मित्रांनो माहिती आहे ना, 2π - π/4 कळालं, कॉमन घेतला म्हणजे π/4 राहील. तर मला आता टी काढायचं सर, टी = बघा π/4. हा ओमेगा इकडे येईल, डिवाइडला येईल, मल्टिप्लाय था डिवाइड गेला है ना. टी = π/4 ओमेगा, π/4 ओमेगा ही व्हॅल्यू आपल्याकडे दिसते, π/4 ओमेगा. म्हणजे तुमच्याकडे ही बी ऑप्शन इज करेक्ट आहे, बी. कदाचित हे सगळ्यांना कळालं असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. ठीक आहे, चला समोर जाऊ. आता आपल्याला एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन काय असते याच्या केसेस होत्या, त्या केसेस पण आपण बघून घेऊ. चला, सगळ्यांना माहीतच आहेत तशा केसेस, पण माझं काम आहे भाऊ शिकवायचं. तुम्हाला वाटेल की मुकेश सरनं सोडून दिलं का काय, काही सोडणार नाही. चला, आपल्याला डिस्प्लेसमेंट काढायचे मीन पोझिशनला, ठीक आहे. मीन पोझिशनला आपल्याला डिस्प्लेसमेंट किती असेल किती नाही याच्याबद्दल बोलणार आहे. आता लिनियर SHM हे सगळ्यांना माहिती आहे, असली लाईन असते स्ट्रेट लाईन. ही मीन पोझिशन, ही एक्स्ट्रीम पोझिशन पॉझिटिव्ह आहे, ही निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आहे, राईट आहे. आता मला सांगा, मीन पोझिशन आपल्याकडे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आहे a sin ω_t + φ. म्हणजे इनिशियल अँगल घ्यायचा इथे. आता इनिशियल अँगल कुठे आहे, इथून मीन पोझिशन सुरुवात 0 डिग्री, मग इथून इथं आलं तर π/2 असतं, इकडून इकडं आलं तर π असतं, इथून हे असतं तर 3π/2 असते, इथून हे असेल तर 2π असतं. हे लक्षात राहू द्या, एवढं तुम्हाला माहिती पाहिजे. बरं, मग आता मला इथे ω_t + φ 0 जर घेतलं तर काय येईल, x = बघा नीट लक्ष द्या, a sin 0. साइन 0 काय असतं, 0 असतं. म्हणजे डिस्प्लेसमेंट तुम्ही 0 आहे, म्हणजे डिस्प्लेसमेंट झालंच नाही, सुरुवातच झाली नाही. तुम्ही याचा अर्थ मीन पोझिशनला x = 0 लिहू शकता. ठीक आहे, मिनिमम डिस्प्लेसमेंट 0 भेटलं तुमच्याकडे, हे माहीत पाहिजे. बरं, आता तुम्हाला केस हीच आहे, फक्त आता एक्स्ट्रीम पोझिशन म्हणावं लागेल. काय म्हणावं लागेल, एक्स्ट्रीम पोझिशन. पॉझिटिव्ह असू शकतं किंवा निगेटिव्ह. आता एक्स्ट्रीम पोझिशनला ही जी काय अँगल आहे ω_t + φ हा 90 असू शकतो किंवा 3π/2 पण असू शकतो. मी एकच घेतोय, काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशन म्हणजे ही पॉझिटिव्ह घ्या, जर आम्हाला निगेटिव्ह घ्यायची असेल तर घ्या ना भाऊ, 270 घ्या, 3π/2 घ्या, जसं हे घेतलं कोणतीही घेतली तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. चला बरं, मग आता आपल्याकडे इक्वेशन आहे सर डिस्प्लेसमेंटचं बघा, a sin बघा ω_t + π/2. मग x = a sin, समजलं, ω_t + π/2 याची जी व्हॅल्यू आहे फाय हे आपल्याकडे फाय हे सध्या फाय बाऊ फाय, ठीक आहे, फाय याची व्हॅल्यू आपल्याकडे π/2. ठीक आहे, या π/2 म्हणजे 90, साइन 90 1 व्हॅल्यू आहे, म्हणजे x = a. म्हणजे हे मॅक्झिमम व्हॅल्यू भेटली. एक तर ती प्लसकडे असू शकते,
नाही तर निगेटिव्ह कसं काय आले सर? साइन 91 आहे हे तर मला माहिती आहे. साइन π/2 म्हणजे साइन 90 जर असतं तर याची व्हॅल्यू +1 असती. पण जर साइन 3π/2 या साइन 270 असतं तर मायनस व्हॅल्यू असती. आणि मायनस व्हॅल्यू जर आली म्हणून प्लस पण घ्या मायनस पण घ्या. पॉझिटिव्ह पोझिशन असेल तर प्लस घ्यायचं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट. जर निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन असेल तर -a लिहावं लागेल. फरक इतका एवढा आहे, एवढं लक्षात राहू द्या. समोर बघू वेलॉसिटी सेम कंडिशन्स आहे आणि सेम सिनॅरिओ आहे. जसं मी तिथं केलं तसंच इथे पण करणार आहे. चला आता इथं बघा वेलॉसिटी जी दिलेली आहे आपल्याकडे म्हणजे पार्टिकल लिनियर SHM करतो एक लक्षात राहू द्या. हा तर इथे मीन पोझिशन आहे, इथे पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आहे आणि इथे निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आहे. कळालं? चला समोर जाऊ आपण. आता बघा माझ्याकडे वेलॉसिटीचं इक्वेशन मी लिहून देतोय तुम्हाला. अरे बाबा थांब रे अशी गडबड करू नको. हां चला इथे बघा ओमेगा फॉर्म्युला लिहितो फक्त a² - x². आपल्याला मीन पोझिशनला बघायचं आहे. मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट 0 आहे. कशामुळं? स्टार्टिंग ही पोझिशन आहे, इथे x = 0. आत्ताच आपण गरमागरम पाहिलं बघितलं मीन पोझिशन पहिलीच केस आहे. मग x 0 ठेवा याच्यामध्ये बघा ओमेगा √a² आणि x ची व्हॅल्यू 0 काही फरक नाही पडणार म्हणून ह्या a बाहेर येईल a ओमेगा. आता इथं काहीतरी व्हॅल्यू भेटली म्हणजे आपल्याकडे मॅक्झिमम व्हेलॉसिटी आहे. कुठे? स्टार्टिंग पोझिशन किंवा मेन पोझिशन. ही जी पोझिशन आहे इथं डिस्प्लेसमेंट 0 आहे पण व्हेलॉसिटी मॅक्झिमम आहे. ती किती आहे? a ओमेगा एवढी आहे. डिस्प्लेसमेंट 0 आहे पण व्हेलॉसिटी फ्रॉम इट्स मेन पोझिशनवर खूप जास्त असते. तुम्हाला प्रॅक्टिकल करून बघायचं असेल तर तुम्ही काय करा माहिती आहे का? एक चार्जर घ्या. आहे योगायोगान बघा नाव घेतलं आणि चार्जर हाजीर झालं. काय बघा ही जी दिसतं तुम्हाला आता हे दिसतं सगळ्यांना दिसत असं अशा अपेक्षा व्यक्त करतो. आता बघा हे बघा हे स्ट्रेट लाईनमध्ये होते मोशन असं कन्सिडर करू आपण. इथं तुम्हाला ही मीन पोझिशन ही इथली सगळ्यात जास्त. अरे बाबा थांब रे, अरे बा भगवान उठा ले रे बाबा, खुद को छोड़ के बाकी सबको. नहीं भाई मेरे फॉलोअर को मत उठा ले, उनको पढ़ने दे पहले, पढ़ने वाले बच्चे ये है ना. हे बघा हे दिसतं तुम्हाला इथली ही मीन पोझिशन. इकडे गेली तर एक्स्ट्रीम निगेटिव्ह, इकडे गेली तर पॉझिटिव्ह. ठीक आहे फिक्स ठरला आपलं. तुम्हाला कुठं फील होते मला सांगा. बघा इथं स्पीड सगळ्यात जास्त दिसेल. इकडे गेली तर 0 स्पीड झाल्या तरच हा चार्जर वापस येतो. म्हणजे जिथं स्पीड 0 झाली तिथून माझा चार्जर परत येणं चालू होईल. म्हणजे स्पीड इथं बघा जास्त मग कमी 0 झाली पुन्हा वापस आली. इथं मॅक्झिमम हे बघा तुमच्या लक्षात येईल. बघा आता इथं स्पीड सगळ्यात जास्त दिसेल तुम्हाला. Vmax त्याच्यामुळं मी इथं काय केलेलं आहे की जास्त लिहिलं म्हणजे a ओमेगा. बरं मीन पोझिशन झाली. सर तसंच एक्स्ट्रीम पोझिशनचं पण सांगून द्या आता. हाताव सर बरं दुसरं आहे एक्स्ट्रीम पोझिशन. तिथं x = तुमचं प्लस किंवा मायनस a. म्हणजे तुम्ही तर एक तर पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला आहात, इथून इथं जाणं म्हणजे x = a लिहितात पॉझिटिव्ह. आणि जर इकडं जर असतं तर x = -a लिहितात. माहिती आहे ना इकडं मायनस नंबर असतात राईटला प्लस असतात. मग ठेवून द्या बरं या इक्वेशनमध्ये. चला v ओमेगा √a² मायनस ह्यात इथे प्लस मायनस a² आहे बराबर आहे. काय करसाल v ओमेगा ठीक आहे इथे a². ठीक आहे आता हे मायनस असो का प्लस असो त्याचा स्क्वेअर हा प्लसच येत असतो. मायनसचा बिन स्क्वेअर प्लसचा पण प्लस म्हणजे हे येईल. हे तर पहिली मूळ सेन. ए मधून हे गेला 0, ए मधून हे गेला 0 आणि तो 0 बाहेर आला तर वेलॉसिटी आपल्याकडे 0 भेटले. 0 भेटणं म्हणजे मिनिमम. म्हणजे जेव्हा पार्टिकल मी आत्ताच बोललो इथे x = a असतं आणि वेलॉसिटी मिनिमम भेटली आपल्याला 0 जर झाली समजा माझा पार्टिकल इथं आला असा बॉबाला आला इथं आला 0 झाली कीच वापस जाणार. तोपर्यंत वापस नसतं जात कोणतीच गोष्ट. हा मार्कर पण मी वर फेकला याची स्पीड 0 झाली इथे म्हणून तो खाली येणं चालू झाला. एवढं लक्षात घ्या. म्हणजे माझं म्हणणं असं आहे
मावड्या इथं माझा हा मार्ग हे इथं आला, इथं स्पीड 0 झाली, तेव्हा तू इकडे गेला. बघा इथं तुमच्या लक्षात येत असेल, इथं जे आला का इथं स्पीड 0 झाली. बघा लक्षात येऊ द्या थोडंसं मी काय बोलतो आणि काय नाही, स्पष्टपणे कळत असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. तसंच इकडं पण x इज इक्वल टू -a, तर व्हेलॉसिटी तर मिनिमम आहे सर, हे समजलं असेल. मिनिमम म्हणजे 0 आहे. हे लिनियर एसएचएम मध्ये होत असताना आहे. आता समोर जाऊ, ऍक्सेलरेशन बघायचं आपल्याला. आता ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला आपल्याकडे ओरिजिनल आहे -ω²x. आता जर मीन पोझिशन असेल तर x इज इक्वल टू 0, आत्ताच बोललो मी. तर ऍक्सेलरेशन बघा -ω², x ची व्हॅल्यू 0 आहे, म्हणजे ऍक्सेलरेशन 0 भेटलं मल्टिप्लिकेशनमध्ये है ना, म्हणजे मिनिमम झालं. कळालं. आता हीच कंडिशन्स एक्स्ट्रीम पोझिशनसाठी घेऊ आपण. कशासाठी घेऊ आता? एक्स्ट्रीम पोझिशन. x इज इक्वल टू प्लस किंवा -a आहे. राईट आहे, समजते सगळ्यांना. ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे सर -ω². च्या जागी +-8 व्हा. लक्षात येतं है ना, समजलं आहे सगळ्यांना. च्या जागी हेच फॉर्म्युला इथे ठेवला बघा. ऍक्सेलरेशन -ω², x म्हणजे प्लस मायनस, इथं आपण a ठेवला. ऍक्सेलरेशन इज इक्वल टू, आता बघा मायनस प्लस मायनस, मायनस मायनस प्लस. हे कळालं का भाऊ तुला? हे भाऊ कळालं का तुला काय बोललो? हे बघा मल्टिप्लिकेशन आहे, हे ब्रॅकेट म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे. काय म्हणलेलं आहे नीट लक्ष दे, कदाचित तुम्हाला कळेल मी जर बोलणं नीट कळालं असेल तर. बघा काय म्हणलं ते इथे सगळ्यात महत्वाचं काय आहे ते लक्षात घ्या. हा प्लस, हा इकडे उरी प्लस आहे, खाली मायनस आहे, तर मायनस प्लस मायनस, मायनस मायनस प्लस, मायनस मायनस प्लस. कळालं? a². लक्षात येतं, सोपं आहे. हे भेटलं तुम्हाला ऍक्सेलरेशन. काहीतरी उत्तर भेटलं म्हणजे मॅक्झिमम असेल. पहिलं 0 भेटलं म्हणून मी हे लिहिलं. बरं, आता इथे मी 3 गोष्टी इथे तुम्हाला नोट डाऊन करून देणार आहे. एक मीन पोझिशन, एक एक्स्ट्रीम पोझिशन जी की पॉझिटिव्ह मानतोय मी, आणि इथे पण एक्स्ट्रीम पोझिशन हे निगेटिव्ह मानतोय. राईट आहे. बरं, इथे आता लक्षात घ्या तुमच्याकडे x इज इक्वल टू 0 होतं, इथं x इज इक्वल टू +a होतं, आणि इथे x इज इक्वल टू -a होतं. ठीक आहे, ओके. आता इथे वेलॉसिटी किती भेटली होती बरं? मॅक्झिमम, ज्याला की आपण a ओमेगा म्हणलं होतं, आणि इथे v मिनिमम हा 0 होता, इथे पण v मिनिमम होतं. ठीक आहे, चालेल. आता नीट लक्षात घ्या. आता ऍक्सेलरेशन लिहायचं. मीन पोझिशनला MP म्हणजे इथं मीन पोझिशनला ऍक्सेलरेशन मिनिमम 0 आहे असं लिहिलं आपण. बरोबर आहे. आता इथे ऍक्सेलरेशन जर लिहायचाल आणि इथे ऍक्सेलरेशन लिहायचाल तर काय लिहिणार आपण? तर लक्षात घ्या, वरची साईन ही राईट पॉझिटिव्ह डायरेक्शनची असते आणि जी खालची साईन आहे ते निगेटिव्ह डायरेक्शनची असते, एवढं लक्षात ठेवायचं. आता वरी कोणी मायनस आहे म्हणून इथं -a², आणि इकडे जे आहे ते प्लस मध्ये येणार a². का बरं? वरची साईन ही पॉझिटिव्ह डायरेक्शनची आहे आणि खालची साईन ही निगेटिव्ह डायरेक्शनची आहे, म्हणून खाली प्लस साईन आहे. बघा एवढं लक्षात राहू द्या. मला वाटते तुम्हाला या डायग्राममध्ये डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन तिघांनी पोझिशन सांगितल्या. पॉझिटिव्ह पोझिशन, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, मीन पोझिशनला काय ॲक्सेलरेशन, काय वेलॉसिटी, काय डिस्प्लेसमेंट हे मी इथं लिहून दिलं आहे. चला, आपल्याकडे काही प्रश्न आहेत ते प्रश्न करू. आणखीन प्रश्न आहेत बघा, याच्यात न्यूमेरिकल जास्त आहेत. कदाचित तुम्हाला या चॅप्टरवर न्यूमेरिकल जास्त येण्याची शक्यता आहे. लक्षात घ्या. बघा, मॅक्झिमम व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम म्हणजे पार्टिकल एसएचएम करायला असा स्ट्रेट लाईन है ना, आणि आपली कोणती व्हेलॉसिटी? मॅक्झिमम. पहिल्यांदा गिव्हन डेटा लिहायचा. जर HSC बोर्डामध्ये पेपर सोडवत असाल तर गिव्हन डेटा बघा. व्ही मॅक्सिमम लिहिलं किती आहे? 6 आपल्याकडे काय दिलेलं आहे? 6.28 सेंटीमीटर पर सेकंड. आणखीन एक सांगू बाबा, हे लिहा किंवा 2π लिहिलं तरी चालेल, एकच अर्थ. 2π म्हणजे 6.28, 2π ची व्हॅल्यू आहे, पायची व्हॅल्यू 3.14 आहे, मल्टिप्लिकेशन करा मिळेल. लेंथ ऑफ पाथ म्हणजे 2a, लेंथ ऑफ पाथ किंवा 2a असं म्हणा, कॅपिटल ए इस्तेमाल करू कारण की आपल्याकडे स्मॉल ए दुसरं
ॲक्सरलेशनसाठी यूज केलं, त्याला 8 सेंटीमीटर दिलं. तर ॲम्प्लिट्यूड काय होईल, हा खाली जर गेला तर 4 सेंटीमीटर आहे. कॅल्क्युलेट द पिरियड काढायचा हा आपला उद्देश आहे. चला नीट लक्षात येतं. बरं घेऊ आता मला एक सांगा, पाथ लेंथ हे तर तुम्हाला लिनियर एसएचएम पार्टिकल करायला कळालं का? हा मीन पोझिशन आहे, हा एक्स्ट्रीम पोझिशन आहे पॉझिटिव्ह, ही निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आहे. आता इथून इतक्याला ए म्हणतात, इथून इतक्याला ए म्हणतात, आणि हे जे काही पाथ लेंथ आहे बघा, पाथ यालाच लेंथ म्हणतात, आणि ती आहे ए प्लस ए 2a येईल. माहिती आहे ना, हे कळतं ना बाबा, कळालं सगळ्यांना. आता आपल्याला पिरियड काढायचा आहे, एवढं लक्षात राहू द्या. आता मॅक्झिमम व्हेलॉसिटीचा एक फॉर्म्युला आहे, साधा फॉर्म्युला बघा, आत्ताच शिकलो आपण, ए ओमेगा व्ही मॅक्स इज इक्वल टू ए ओमेगा. माझा पिरियड काढायचा आहे, पिरियड काढणे म्हणजेच 2π/t बरोबर आहे. ओमेगाचा फॉर्म्युला आहे, ओमेगा इज इक्वल टू, एक फॉर्म्युला असा आहे बघा पिरियडच्या फॉर्ममध्ये आणि फ्रिक्वेन्सीच्या फॉर्ममध्ये 2πn. फॉर्म्युले पाठ पाहिजे, पहिल्या चॅप्टरपासून शिकवत आलो मी भावा. तो टी इज इक्वल टू ए, इथे 2π डिवाइड बाय व्ही मॅक्स, चालेल. तर टी ए ची व्हॅल्यू काय भावा 4, हे 2π, आणि व्ही मॅक्सची व्हॅल्यू पण 2π. काय केली कळालं का बावड्या? बघ रे बाबा, हे 2π गेले खड्ड्यात, हे 4 सेकंद आलं रे बाबा रे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक ऑक्सिलेशन कंप्लीट करण्यासाठी मीन टू पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह ते मीन, मीन टू निगेटिव्ह एक्स्ट्रीम, निगेटिव्ह ते पॉझिटिव्ह मीन पोझिशन सॉरी, हिच्यासाठी लागणारा वेळ, एक ऑक्सिलेशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा वेळ हा 4 सेकंदाचा आहे, हे हिच्यातून आपल्याला समजलं आहे. करेक्ट आहे बाबा. चला नेक्स्ट क्वेश्चन तुमच्याकडे दिलेला आहे, हे लक्षात राहू द्या. क्वेश्चन सोपे आहेत एकदम, नीट वाचा. मॅक्झिमम स्पीड ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम, मॅक्झिमम स्पीड एस एस बघा, मॅक्झिमम लिनियर एसएचएम होतंय. इथं गिव्हन डेटा आपल्याला लिहायचे, त्या गिव्हन डेटामध्ये आपल्याकडे दिलेला आहे काय सर, व्ही मॅक्स, मॅक्झिमम स्पीड म्हणजे व्ही मॅक्स, ती दिली 0.08 मीटर पर सेकंड. एकतर असं ठेवा, मला असं ठेवायला आवडतं, कसं सर 8 × 10⁻², बघा 2ने पॉईंट शिफ्ट केला मी. एकच अर्थ, तुमची पद्धत जी असेल ते करू शकता, मला असं आवडतं जर असं नंबर ठाळक दिसला पाहिजे, हा उद्देश आहे बाबा, बाकी काही नाही. चला काय हरकत नाही. नंतर मॅक्झिमम ॲक्सेलरेशन ए मॅक्स दिलं, आणि ती दिलेली आहे 0.32 मीटर पर सेकंड. सेम याला बिन सेम 32 करतो, 2ने शिफ्ट केला बघा, 1 2 तर -2 मीटर पर सेकंड अशी दिलेली व्हॅल्यू. कॅल्क्युलेट पहिल्यांदा काढायचं काय, नंबर 1 काढायचं आहे पिरियड, नंबर 2 काढायचं ॲम्प्लिट्यूड. अशा 2 गोष्टी इथे दिलेल्या आहेत. काय टेन्शन, समजलं. टी इज इक्वल टू, बरं मग मला टी काढायचं, आधी मी यांचा रेशो घेतोय बघा. मला घ्यायचे असं ए मॅक्स म्हणजे ॲक्सेलरेशन मॅक्झिमम, वेलॉसिटी मॅक्झिमम, यांचे मला फॉर्म्युले माहीत होते. ए ओमेगा स्क्वेअर आत्ताच काढला, आणि याचा ए ओमेगा, ए मॅक्सचा फॉर्म्युला ए ओमेगा स्क्वेअर. हो सर, कुठे आहे, कुठे हे दिसत नाही का बाबा? ए मॅक्सचा फॉर्म्युला मॅग्नेटिड फॉर्ममध्ये लिहायचं, आणि व्हेलॉसिटीचं मॅक्झिमम ए ओमेगा आत्ताच काढला आपण, काय जास्त दूर नाही, काही नाही. चला बरं, माझं काय कॅन्सल होतं बघू आपण. ए कॅन्सल, ओमेगा ओमेगा कॅन्सल, फक्त ओमेगा राहिला. आता व्ही ए मॅक्स काय बरं, 32 दिलेलं आहे, 32 10⁻², आणि व्ही मॅक्स काय 8 × 10⁻². बरं काय हरकत नाही सर, ठीक आहे ठीक आहे. इथं ओमेगाचा फार 2π/t बरोबर ना बेटा. मला टी काढायचं नाही, हे टी काढायचं ना, मग ओमेगामध्ये टी आहे का, हो 2π/t. चला बघा, 10⁻² कॅन्सल, हे 4 जा कॅन्सल. मला असं वाटतं की कॅपिटल टी इज इक्वल टू 2π/4 आहे. तर इथे 2 जा म्हणजे टी इज इक्वल टू π/2, आणि पायची व्हॅल्यू आहे 3.14 डिवायडेड बाय 2. पायची व्हॅल्यू माहिती आहे ना, तर इथे येईल 1 पॉईंट. ओके झाले 10, 5 जा आणि हे 7, हे सेकंडमध्ये म्हणजे पिरियड भेटला मला
याचा पार्टिकल जे ऑक्सिलेट करायला लिनियर SHM असा तर तिच्यामध्ये मला पिरियड 1.5 सेकंड भेटला, म्हणजे एक कम्प्लीट ऑक्सिलेशन होण्यासाठी लागणार वेळ. नंतर आता ॲम्प्लिट्यूड काढायचं सर. आता कोणतं इक्वेशन घ्या, पहिलं घ्या दुसरं घ्या, काय प्रॉब्लेम नाही. हे इक्वेशन घ्यायचं, व्ही मॅक्सचा फॉर्म्युला इस्तेमाल करू का, जरा बरा होईल तुमच्या मनानं, असं काही नाही बाबा. बघा आता आपला दुसरी काढायचं, पहिलं काढलं आपण पिरियड काढला, आता काढायचं व्ही मॅक्स ए ओमेगाची व्हॅल्यू आपल्याकडे नसेल तरी पण आपल्याला 2π/t. आपल्याला टी जेव्हा टाकायचंय तेव्हा लक्षात राहू द्या π/2 ठेवायचे, सोपं जाईल हिच्यासाठी. सर मी जर व्हॅल्यू ठेवली तर चालेल ना, मला काही प्रॉब्लेम नाही, पण कॉम्प्लिकेट कशाला करताय. व्ही मॅक्सची व्हॅल्यू काय बरं आपल्याकडे बघा, 8×10⁻². मला ॲम्प्लिट्यूड ए काढायचं आहे, हा 2π. मी म्हटलं होतं टीची व्हॅल्यू आपल्याकडे π/2 अशी लिहा, सोपं जावं, बाकी उद्देश काही नाही आहे. बरं चालला गेला, हा 4 झाला, म्हणजे 8×10⁻². हे A × 4. ठीक आहे, लक्षात येतं. आता इथे लक्षात राहू द्या, हा 2 झाला. ठीक आहे, तर A = हा 2×10⁻². सेंटीमीटर का मीटरमध्ये दिलेले सगळे, तर मीटर. हे एक ऑप्शन आहे, किंवा याला पॉईंट शिफ्ट करायचं करू शकता, 0.02 दोनने पॉईंट शिफ्ट करणे म्हणू शकतो आपण, एकच अर्थ आहे. 3 मार्कासाठी प्रश्न आहे. याच्यात एक लक्षात घ्या, तुम्ही पहिल्यांदा फॉर्म्युला लिहिला आधा मार्क, व्हॅल्यू पुटअप केली आधा मार्क, आन्सर आणि त्याचं प्रॉपर युनिट आहे का, टाईमचं युनिट सेकंद आहे, लिहिलं का बघा. नंतर हा फॉर्म्युला पुटअप केला आधा मार्क, व्हॅल्यू पुटअप केली आधा मार्क, आन्सर आणि त्याचं प्रॉपर युनिट आहे का आधा. असा 3 मार्कासाठी प्रश्न येतात आणि असाच पेपर सेम टू सेम पेपर चेक केला जात असतो, लक्षात राहू द्या. ठीक आहे, चला लास्ट एक क्वेश्चन घेऊन या सेशनला इथं थांबवू आपण, कारण की खूप झालं. कोणाला जर CET क्लासेस करायचे असेल MCQs तर आपल्या PGMN ॲप आहे, त्या ॲपवर खूप जबरदस्त शिकवलं जातं. PGMN ॲप प्ले स्टोअरवर जाऊन करू शकता. जसं मी तुम्हाला डाउनलोड करायला सांगितलं नोट्स, तसाच तिथं तुम्हाला PGMN टॉपर ॲडव्हान्स एक बॅच दिसेल. टेक्स्टबुकमध्ये 10वा क्वेश्चन आहे मित्रांनो, आणि या क्वेश्चनमध्ये प्रश्न काय दिला बघा, या क्वेश्चनमध्ये प्रश्न काय दिला आहे ना, मजा आहे ना, समजलं का, समजने वाले को इशारा काफी. जोक झाला तो कळाला पाहिजे, कॉमेंटमध्ये तर लिहा काय जोक झाला. नीडल ऑफ स्विंग मशीन मूव आलं तर पाथ ऑफ ॲम्प्लिट्यूड, म्हणजे एक स्विंग मशीन ते नाही का, कपडे शिवतात, पिको फॉल, खडाल धडाल खडाल धडाल खडाल धडाल खडाल धडाल चालू आहे ना भाऊ. शिकल्या नाही पोरी तर तुम्ही एक लक्षात घ्या, तुमच्या मायबापा लग्न लावून देतील, लग्न लावून दिले की काय नाही, इथे पिकोपाल करून मिळेल आणि तिथं पिकोपाल करत बसताल. आता खडाल धाडाल खडाल धाडाल खडाल धाडाल खडाल धाडाल चालू है ना. नवरा का गेला आपला कामाला की बाईच्या मागे तेवढंच काम असते. तर इकडे लक्ष दे बाई, शिक चांगली, काहीतरी इंजिनियर बन, काहीतरी फार्मसी ॲग्री काहीतरी कर, आणि जीवनात घराचा वंशाचा दिवा लावण्यापेक्षा इकडे शिक्षणाचा काहीतरी दिवा लाव, जेणेकरून की तुझ्या आयुष्याचं भलं होईल. नाही तर नवऱ्याला 10-20 रुपये मागावत बसावं लागतील. तर असे लक्षात घे. आणि मुली चांगले शिकू शकतात. जरासा विचार करा, तुम्ही घरात बसलेत, तुम्हाला काय बाहेर फिरण्यात काही मजा नाही आहे, घरातच आहे. मग घरात बसल्या बसल्या TV फोन पाहण्यापेक्षा अभ्यास कर. समजलं का, समजलं का ताई बाई अक्का, विचार करा पक्का आणि अभ्यासावरच मारा फक्त शिक्का. चल इकडे ये दीदी, बघ एक नीडल आहे, स्विंग मशीन आहे, आणि ती अशी खालीवर 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 करायला लागली. तिचा ॲम्प्लिट्यूड पहिल्यांदा गिव्हन डेटा लिहायचा. बघा गिव्हन डेटा, हा गिव्हन डेटा आहे, ठीक आहे ना. तर ॲम्प्लिट्यूड दिलेलं आहे 4 सेंटीमीटर. बर, विथ फ्रिक्वेन्सी म्हणजे एन दिलेलं आहे 5 हर्ट्झ दिलं. बर, फाइंड द ॲक्सेलरेशन आफ्टर क्रॉस द मीन पोझिशन. आपल्याला ॲक्सेलरेशन काढायचं आहे असं त्याचं म्हणणं आहे. आणि आपण त्यांचं म्हणणं जे काय आहे ते कम्प्लीटच करू ना, काही विषय नाही ना त्याच्यात, काय फार मोठाही विषय नाही आहे. बर, मला वाटतं की आपल्याकडे ओमेगा फ्रिक्वेन्सी दिली म्हणजे ओमेगा काढता येतं. 2πn एक फॉर्म्युला आहे. का बरं कळेल तुम्हाला, हळूहळू कळेल. 2πn म्हणजे 5 आहे, तो ओमेगा = 5 × 10 पाय रेडियन पर सेकंद. ही ओमेगा भेटला. आणि काही विद्यार्थी म्हणतात सर मला न्यूमेरिकली येतच नाही. माझ्यासोबत येते का? हो. का बरं, तुम्ही प्रॅक्टिसच करत नाही ना. अरे करावं लागेल, सगळं काही विसरून करावं लागेल जर जीवन जगायचं असेल तर, जर प्रॉब्लेम यायचे असतील तर.
बघा ॲक्सलरेशनचा इन मॅग्नेट्यूड फॉर्ममध्ये फॉर्म्युला ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी माहिती आहे का तुम्हाला? टाइम फंक्शनमध्ये, टाइमच्या फंक्शनमध्ये बघा मी असं लिहून दिलं होतं काहीतरी ए साइन ओमेगा टी प्लस फाय, बरोबर आहे. मीन पोझिशन असल्यामुळे इथं फाय लिहिलं नाही. काही लोकांना वाटेल की फाय गेलं कुठे, इनिशियल फेज 0 आहे इथे. वेलॉसिटीचे इक्वेशन ए ओमेगा कॉस ओमेगा टी आणि ॲक्सलरेशन प्लस फाय बिन करू शकता. ओके, इथं मायनस आहे. आता इथं मायनस का नाही बरं, का नसेल लिहिलं मी, ते तुम्हाला कळालं पाहिजे की इथं मला ॲक्सलरेशन आफ्टर क्रॉस द मीन पोझिशन, इथं मला फक्त प्लसमध्ये आन्सर लिहायचं आहे. लिहिलं तरी चालतं असं काही नाही आहे. साइन बघा ओमेगा टी, पण हा इनिशियल आहे म्हणून मी असं लिहिलं. ठीक आहे, चला मग आता ए ॲक्सलरेशन, ए ची व्हॅल्यू आहे का? हा आहे सर 4 सेंटीमीटर. आपल्याला जर सेंटीमीटर इथं जर SI युनिट पाहिजे का CGS पाहिजे हे महत्त्वाचं आहे, ते कळणं गरजेचं आहे. मला वाटतं SI युनिट लिहावं लागेल है ना. तर याला मी सेंटीमीटर टू मीटर करतो बघा. ठीक आहे, बघा इथं 4 × 10⁻⁻². ओमेगा स्क्वेअर आहे, ओमेगा म्हणजे काय आहे 10 पाय स्क्वेअर. ठीक आहे, साइन ओमेगा, ओमेगा पुन्हा 10 पायाला. टाइम काही दिला का? ओय बाबा, उडी बाबा, अरे बाबा इथं तर टाइम दिलाच नाही आहे. काहीतरी गोंधळ झाला भाऊ. टेक्स्टबुकमध्ये बघतो मी, 1 मिनिट, टेक्स्टबुकमध्ये बघावं लागेल. काहीतरी गोंधळ आहे क्वेश्चनमध्ये, तो कंप्लीट करतो. पेज नंबर सुद्धा सांगतो मी तुम्हाला. क्वेश्चन नंबर 10 बघा, फाइंड ॲक्सलरेशन. टाइम दिलेला आहे इथं, इथे होता पण तो आला नाही बरोबर. तो t = 1/30 सेकंड होता. एवढं लिहून घ्या. टेक्स्टबुकमधलं क्वेश्चन बघा. मी पेज नंबर सांगतो, माझ्याकडे टेक्स्टबुक आहे 130 पेज नंबर 130. ठीक आहे, चालेल. तर इथे जे आहे हे 1/30 आहे, 1/30 आहे. ठीक आहे, चला. तर 0 0 कॅन्सल झाला. मग इथे सर नीट लक्ष द्या, मी काय म्हणतो ते ए 4 × 10⁻². या 10चा स्क्वेअर झाला, हा पाय स्क्वेअर झाला, हा साइन π/3 झाला. कळालं का? π/3. बरं सर, हे 10⁻² + 2 चालल्या जातील, 10⁻² + 2 चालल्या जातील. राहतील का? ए हा 4, पायची व्हॅल्यू जी असते ना 9.86 घेत असतो. पाय स्क्वेअरची व्हॅल्यू घेतो. पायची व्हॅल्यू जसं 3.14, मी 86 घेत असतो. साइन 30 सॉरी π/3 60 कॉस 60 सॉरी सायन्स π/3 म्हणजे 60 म्हणजे √3/2 ही व्हॅल्यू येते. हां सर बरोबर आहे. आता √3/2 म्हणजे हे 2 झाला सर. हां, हे 2 2 जा बरोबर आहे. तर इथं मल्टिप्लिकेशन करून घे बरं, राहू द्या. 9.86 हा 2, याची व्हॅल्यू मी आधीच पाठ करायची सांगितलेली आहे, कदाचित तुम्हाला आठवत. 9.86 बघा, हे झाले 4, हे झाले 6, 14 आणि 3. चला आपण एक काम करू आता. लॉग टेबल असेल तर खूप फायदा होईल. लॉग टेबलचा उपयोग करू. ज्यांना लॉग टेबल येत नसेल तर फिजिक्स ज्ञान मुकेश नाईक लॉग टेबल प्लेलिस्ट असं टाईप करा. बघा पुन्हा सांगतो, फिजिक्स ज्ञान GYN मुकेश नायक लॉग टेबल प्लेलिस्ट. ते लॉग टेबल बघा. जर ज्यांना येत नसेल तर कृपया करून, की बिना लॉग टेबलचा काही होणार नाही. नाही तर वरडत बसाल माझ्या नावानं, सर मला लॉग टेबलच येत नाही, मला आमकं येत नाही. भाऊ तो कितीही वरडला आणि काही वरडला तर येणार नाही. त्याच्यासाठी लॉग टेबल पाहावंच लागेल. आता आपल्याला बघायचा काय, लॉग टेबल बघायचं आहे. बघा मी इथं लिहितोय, लॉग आहे 9.86 आणि लॉग ऑफ इथे आहे 3.464. इथे 0 पॉईंट, इथे पण आहे 0 पॉईंट. ठीक आहे. आता आपल्याला बघायचा 98चा 6 मध्ये, 98चा 6 मध्ये, 98चा 6 मध्ये आपल्याकडे जे भेटला आहे तर 9939 आहे. बघा 9939. ठीक आहे.
34चा 6 मध्ये आहे, 34चा 6 मध्ये आहे, 6 मध्ये 53 91 आहे आणि 4 मध्ये मेन डिफरन्स 5 आहे, 96 53 96 96. मल्टिप्लिकेशन असेल तर ॲडिशन करतात लॉग टेबलची, लक्षात राहू द्या. हे झाली 15, हे झाली 13, ही पण झाली 13, हातच्या एक झाली 15 आणि इथे 1. याचा बघायचा आपल्याला अँटीलॉग. अँटीलॉग नेक्स्ट पेज नंबरवर बघायचं कसा, पॉईंटच्या नंतरचे 53, पॉईंटच्या 53चा 3 मध्ये, पॉईंट 3चा 3 मध्ये जे आहे 34-12 आला माझा आणि मेन डिफरन्स 5 मध्ये जे आहे ते 4-16 म्हणजे 34. बघा ॲक्सरलेशन जे भेटलं मला 34, एक सोडून पॉईंट असतं, 34 आणि हे 4 ॲड करायचे तर 16. आणि हा जो पॉईंटच्या आधी नंबर असतो, पॉईंटच्या आधी असतो त्याला पॉवर लिहायचा. म्हणजे इथं मी ॲक्सरलेशन जे लिहितोय तर ॲक्सरलेशन इज इक्वल टू, लक्षात घ्या, 34.16 मीटर पर सेकंड स्क्वेअर. असल्या प्रकारचं ॲक्सरलेशन तुमच्या वाट्याला यायला पाहिजे होतं असं मला वाटतं भावा. ठीक आहे, तर निश्चित तुम्हाला समजलं असेल तर खाली कॉमेंट करा. ज्यांना ज्यांना वाटतं की सर मला टॉपर बॅच घ्यायची, ही बॅच घ्यायची, ती बॅच घ्यायची, तर इथं घेऊ शकता. आपले कोर्सेस आहेत. ज्यांना ज्यांना म्हणजे शक्य असेल तर, ठीक आहे ना, शक्य असेल, तुमच्याकडे पैसा आहे, तुम्हाला इझी वे घेता येत असेल, मराठी मुलं आहात तुम्ही, तुम्हाला आम्ही काय जास्त पैसे नाही मागून राहिलो, लक्षात घ्या, मला माहिती आहे, म्हणून मी फुकट इथे शिकवतोय. मला वाटतं एखाद्या ॲपवर शिकवल्या जात नसेल इतकं डिटेल या सेशनमध्ये शिकवल्या जात आहे. पण ज्याला CET शिकायची, टॉपर्स ॲडव्हान्स बॅच आहे MST CET 2026साठी, या बॅचमध्ये आम्ही खूप डिटेल आणि खूप काही क्वेश्चन्स घेतो. मुलांना वाटलं पाहिजे की यार मी COP, BJT, ICT हे मोठमोठाले कॉलेजेस आहेत. मला माहिती आहे ग्रामीण भागातल्या मुलांना तर कॉलेजचे नावसुद्धा माहिती नाही आहेत. मग तिथपर्यंत पोहोचायचं कसं, हे काम आम्ही या माध्यमातून टॉपर ॲडव्हान्स बॅच माध्यमातून करत आहे. तर या बॅचमध्ये आम्ही डेली लाईव्ह लेक्चर 1.5 तासाचं घेतो आहे. रेकॉर्डेड लेक्चर पण बघू शकता. जर तुम्हाला काही अडचण आली, त्या दिवशी सेशन नाही झालं, पर्सनल मेंटर तुम्ही डायरेक्ट कॉल करून आमच्यासोबत बोलू शकता, तुमचे प्रश्न पाठवू शकता, त्याचे उत्तरं तुम्हाला भेटतील. टेस्ट असते, 5 DPP असतात, असाइनमेंट असते तुम्हाला, जेणेकरून की क्वेश्चन करायला भेटते, त्याचं सोल्युशन भेटतं. फ्री क्रॅश कोर्स भेटतो. याच्यात 1000 रुपये तर क्रॅश कोर्समध्ये जातात भाऊ. आणि हा कोर्स किती 1899चा कोर्स आहे. तुम्ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही हा फोनवर पाहू शकता, लॅपटॉपवर पाहू शकता, कॉम्प्युटरवर, घरात TV असते, कुठेही पाहू शकता भाऊ. महारिव्हिजन असते, याच्यामध्ये कॉन्सेप्ट असतात, पूर्ण हँड रिटन फॉर्म्युला, खूप काही दिलं जातं. तुम्ही विचार नाही करू शकणार इतकं तुम्हाला आम्हाला कॉन्टेंट द्यायचं आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला कटिबद्ध राहावं लागेल PGMN ॲपसोबत. तर भेटूया अशा सेशनमध्ये पुन्हा. बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.